माझे नाव मधुकर वामन खैरनार, राहणार नाशिक. मी माझ्या मुलीच्या अडचणीसाठी इकडे आलो होतो. माझ्या मुलीला 5 वर्षापासून मानसोपचार तज्ञाच्या गोळ्या चालू होत्या. म्हणजे त्या झोपेच्या गोळ्या असतात. आणि आत्ता एवढ्या 1-2 महिन्यापूर्वी तर तिला डॉक्टरकडे आम्ही दर हप्त्याला घेऊन जायचो. गोळ्या बदलवायचो, खाऊ घालायचो, पण काही फरक पडत नव्हता. शेवटी आमच्या एका पाहुण्याने सांगितलं, की तुम्ही हे सगळं सोडा आणि औरंगाबादला जाऊन नांदेडकर सरांकडे क्लास लावून घ्या. 7 दिवसाचं त्यांचं सेमिनार राहतं, ते अटेंड करा. तुम्हाला जरूर फायदा पडेल. कारण त्यांनी याच्या आधी ते सेमिनार केलेलं होतं. मग आम्ही इथं आलो. पहिला दिवस आणि दुसरा दिवस आम्हाला असं वाटलं, की आमची वेळ वाया जाते बुवा, आम्हाला काही फायदा झाला नाही. परंतु तिसऱ्या दिवशी म्हणजे खाल्ल्याने लगेच काही रूप येत नाही तूप खाल्ल्याने. तसं तिसऱ्या दिवशी माझी मुलगी 2.5 महिन्यापर्यंत हसली नव्हती, त्या गोळ्यांच्या डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे. तर ती तिसऱ्याच दिवशी इतकी खदाखदा हसली आणि चौथ्या दिवशी पण क्लासमध्ये हसली. आणि क्लासमध्ये जे काही ज्युनियर पेशंट असतात त्यांच्याशी पण मनमोकळ्याने बोलली, हसली. मी माझ्या मुलीला मी मी माझ्या मुलीला परत मिळवलं इथं येऊन. मग मी त्या सरांचे खूप धन्यवाद देतो. नांदेडकर सर एक म्हणजे गुरुच आहेत, देव आहेत आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी देवच आहेत. नाव मनस्विनी मधुकर खैरनार. मी जेव्हा क्लासला आली सुरुवातीला, तर मला बोलता सुद्धा येत नव्हतं. कुणाशी बोलावं वाटत नव्हतं, हसावं वाटत नव्हतं. आणि आता हा क्लासचा 5वा दिवस आहे आणि मी एकदम असं आत्मविश्वासाने सगळ्यांशी बोलते. तर सरांचं जे प्रेझेंटेशन आहे आणि ते जे उदाहरणं देतात आणि त्या उदाहरणातून जे छोटी-छोटी माहिती सांगतात, ती खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि हेच जर त्यांनी दिलेलं ते प्रॅक्टिकल आहे, ते जर कंटिन्यू केलं तर आयुष्यात गोळ्या खाण्याची कुणालाच गरज येणार नाही. अ, कुठे काम करते सांग? कुठे काम करते सांग? मी महापारेषणमध्ये DY एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल आहे आणि मला 1.5 महिन्यापासून मला असं स्वतःला असं हरवल्यासारखं वाटत होतं. ऑफिसला इथे येऊन जात नाही. स्वतःचा शोध घेतला आणि मला ऑफिसलाही जाऊ वाटत नव्हतं. नमस्कार, मी धर्मराज आबाराव जाधव. माझी समस्या अशी होती की गेल्या 2 वर्ष अगोदर आम्ही क्लास केला. तेव्हापासून आम्ही जॉईंट आहे, सरांच्या क्लासमध्ये जॉईंट आहेत. आणि आमचे विचार असे की कुणालाही असं म्हणजे हे म्हणजे दुखवण्याचे विचार नाही आहेत. पण मनामध्ये असे वाईट वाईट विचार यायचे, ते विचार पण आम्ही सगळे काढून टाकले. आणि गेल्या वर्षी आमची दुःखद घटना अशी झाली की आमचा 25 वर्षाचा मुलगा एक्सपायर झाला. त्याच्यातून आम्हाला सरांनी एकदम असे अलगद कसं बाहेर काढलं ते आम्हाला पण समजलं नाही. वर्षभर आम्ही डिप्रेशनमध्ये कधीच राहायला असं वाटलंच नाही आम्हाला, वाटू पण दिलेलं नाही सरांनी. आणि दुसरं असं की आमची एक मुलगी गरोदर होती आणि तिच्या गर्भावर संस्कार केले सरांनी. आणि ते संस्कार असे केले की त्यांनी टायमिंग सहित सांगितलं होतं की बाबा तुम्हाला ह्या टायमाला ह्या वार पण सांगितला. गेल्या सोमवारी डिलिव्हरी झाली, सोमवार पण सांगितला, टायमिंग पण सांगितला आणि अगोदरच त्यांनी सगळं सांगितलं होतं. मुलगा सगळ्या गोष्टी अशा अगोदरच जे की सांगितल्याप्रमाणे पूर्ण सक्सेस झालं. त्याच्यासाठी आम्ही पेढे घेऊन सरांना भेटायला आलो. नमस्कार. माझं नाव वंदना धर्मराज जाधव. आम्ही बजाजनगरला राहतो आणि आम्ही सरांचे क्लास केलेले आता 2 वर्ष झाले. आणि आपल्याला असं वाटत असतं की आपल्याकडे कंपनी आहे, सोनं आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, क्लासची काही गरज नाही. पण प्रत्येकाला सरांच्या क्लासची गरज आहे. ते काही म्हणजे आपल्याला आई वडील जन्म देतात, पण आपल्याला जीवन कसं जगायचं तर हे आपल्याला कोणच शिकवत नाही. फक्त आपल्याला सरांच्या क्लासमध्ये जीवन कसं जगायचं हा क्लास फक्त सरांकडेच आपल्याला हे ज्ञान मिळतं. आणि मला स्टेज डेअरिंग नव्हती किंवा मी 4 भिंतीच्याच आत राहत होते. कधीच घराबाहेर पडत नव्हते मी. पण जेव्हा हे क्लास केले सरांचे तर माझ्यामध्ये स्टेज डेअरिंग पण आली आणि मला अशी आवड निर्माण झाली की मी मोबाईलवर अभंग, गवळणी, भावगीत ऐकते आणि माझं लगेच पाठांतर होतं फक्त सरांच्या क्लासेसमुळे. आणि खरोखर हे क्लासेस प्रत्येकाने करायला पाहिजेत किंवा आजारी पडण्याची वाट पाहायची नाही किंवा म्हणायचं नाही की आम्हाला काही गरज नाही क्लासची. मुलांनी अभ्यासासाठी
सगळ्यांनी हा क्लास करायला पाहिजे. आम्हाला तर सरांनी एवढी साथ दिली, एवढ्या दुःखातून आम्हाला कसं बाहेर पाडलं. आम्ही कधी दवाखान्यात सुद्धा गेलो नाही किंवा कुठल्या गोळ्या पण घेतल्या नाही. सर म्हणजे साक्षात परमेश्वरच आहेत आणि आमच्यासाठी ते देवच आहेत. आम्ही आयुष्यभर सरांना विसरणार नाहीत. सरांचे शब्द म्हणजे एकदम आपल्याला मेडिकल मधली गोळी सुद्धा काम करू शकत नाही असे सरांचे शब्द आहेत आणि ते शब्द फक्त आपण आयुष्यभर आपल्या रक्तामध्ये भिनवायला पाहिजेत. सरांचा 6 दिवसाचा क्लास असतो. 6 दिवसाच्या क्लासमध्ये जे सर शिकवतात तो एक ना एक शब्द, एकही शब्द त्यातला वाया जाणारा नसतो. तो आपल्या आयुष्यभरासाठी कामी येणारे शब्द असतात सरांचे. आजही आम्ही जगतो, आमचा परिवार फक्त सरांच्या शब्दावरच आम्ही जगतो. दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला सरांचे शब्द आमच्या कामी येतात. आम्ही एक पण गोळी घेत नाही किंवा काहीही नाही. सरांना आम्ही कधी कॉल करतो, सर आम्हाला 2 शब्द चांगले सांगतात, मार्गदर्शन देतात. अधूनमधून आम्ही क्लासला येतो, भेटतो आणि सरांमुळेच आज आम्ही उभे आहेत, माझी फॅमिली. सरांनी आम्हाला खूप म्हणजे खूप साथ दिली. असे डॉक्टर सुद्धा करत नाहीत. डॉक्टरकडे गेलो आपण, डॉक्टर आपल्याला गोळ्या देतात, झोपीच्या गोळ्या देतात आणि आपल्याला हे करतात. पण सरांमुळे आम्हाला अशा झोपीची गोळी घ्यावी लागली नाही किंवा दवाखान्यामध्ये जायची पण वेळ आली नाही. फक्त मी सरांना साक्षात परमेश्वर देव मानते आणि आयुष्यभरासाठी देव मानणार आहे. आणि माझी एवढीच विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही आजारी पडण्याची किंवा कुठली समस्या येण्याची वाट पाहू नका आणि लवकरात लवकर सरांचे क्लासेस करा, जॉईन व्हा. तुमचे मुलं पण खूप भविष्यात चांगले घडू शकतात. मुलांना पण क्लास करायला हवा आणि पूर्ण आपल्या फॅमिलीने हा क्लास करायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. नमस्कार. आम्ही जो अनुभव घेतला आहे ना, तो आम्हाला खरोखरच चांगला